आणि आपले बाल गोपाल तरुण मित्र मंडळ आणि भजनी मंडळ यांनी 1 महिना काकड हा कार्यक्रम चालवला। त्या निमित्ताने हरिभक्तप्राय सोपानजी महाराज मोठे बेटाळकर यांनी अशी कीर्तनाची उत्कृष्ट माळ गुंफली। कारण ते काही मुळे कीर्तनकार नाही, आमचे गाळेबाबांचे शिष्यच आहे, पण अति उत्कृष्ट त्यांनी कीर्तन केलं म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ करणं महत्त्वाचा आहे। म्हणून बाबांनी पुढे यावं आणि आमचे काकडेकरी प्रल्हाद भाऊ यांनी बाबांचा सत्कार केला। पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान। आता या ठिकाणी ज्यांनी 1 महिना श्रम घेतले आमचे प्रल्हाद भाऊ थोबे, वसंत भाऊ दंदाळ यांनी 1 महिना नदीवर आंघोळी केल्या आणि 4 वाजता इथे हनुमंताच्या पारावर हजर झाले। म्हणून यांचा सत्कार याच्या अगोदर थोडं माझं चुकलं, वचन होता काळे महाराज यांचा सत्कार आता या ठिकाणी निवेदन माझ्याकडे आहे, तर त्यांनी 1 क्विंटल गहू दरवर्षी द्यायचे, असे 10 वर्ष पूर्ण झाले। आणि मी 1 वेळ गाडेबाबांकडे गेलो, दसऱ्या दिवशी आई म्हण बाबा तुम्ही वडे गरम करा, वडे खा म्हणे गाडे मारायचे। आणि माझे सरपंच सुनीताताई सोनवणे या शारदाताई पुण्यवंताचं हे वारे अतिमाप असतं। ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान। दादाताई आमच्या पाटलवाद्या खांद्याला खांदा लावून परमार्थात पुढे असावा। प्रल्हाद बोचोबे यांनी पण आपल्याला या ठिकाणी एक गावाचा कट्टा दिलेला आहे। प्रल्हाद बोचोबे त्यांनी एक आपल्याला एक त्याला दिलेला आहे। सरांनी सत्कार स्वीकारला, सर पुढे